नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजची व्हिडिओ काय असणार आहे. तर आजची व्हिडिओ रेडीमेड कुर्ती म्हणजे कुर्तीमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे रेडीमेड कुर्ती आपण वेअर करतो तेव्हा ती म्हणजे व्यवस्थित बसत नाही, तर त्याची योग्य फिटिंग कशी करायची तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पाहू शकता मी कुर्ती वेअर केलेली आहे आणि ही बघा कुर्ती वेअर केल्यावर ना हे बघा असं पोट सर्व बाहेर येतं, म्हणजे शीट आणि पोट दोन्ही असं बाहेर दिसतं आणि कुर्ती वेअर केल्यावर खूपच असं विचित्र वाटते. हे बघा खूप म्हणजे रेडीमेड आपण जेव्हा घेतो ना कुर्ती, कधी ऑनलाईन घेतो तेव्हा सुद्धा हे प्रॉब्लेम्स येतात. कारण कुर्तीची फिटिंग असते ना ती एकदम व्यवस्थित परफेक्ट नसते आणि त्याचे जे कट असतात ना हे बघा पाहू शकता तुम्ही कट, तर कट खूप खाली असतो. तर पाहू शकता हे बघा कटमुळे ना खूपच कुर्तीचा लुक बिघडून जातो. तर कट आहे तो खूपच खाली आहे, तर हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. आणि हे बघा कसं पोट असं बाहेर येतं. तर माझं खूप जास्त नाहीये तरी सुद्धा माझं पोट दिसतंय, कारण ह्या फिटिंगमुळे फिटिंग व्यवस्थित नाहीये त्यामुळे असं पोट बाहेर दिसतं आणि खूपच विचित्र वाटते. आता इकडे हे बघा, इकडे अशी जागा आहे म्हणजे फिटिंगसाठी, पण इथे जागा म्हणजे इथे किती जागा आहे, मार्जिन किती आहे ते आपल्याला बघून मग हे आपल्याला दुरुस्त करून घ्यायचे आहे. तर इथे बघा, इथे पण थोडंसं कमरेत जरी थोडा फिट्ट असला ना तर अजून खूप जास्त पोट दिसतं. पण आता ह्याचीच आपण योग्य फिटिंग 100 म्हणजे 100% परफेक्ट फिटिंग कशी होईल हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे घातल्यावर ना काही काही बायका बघा तुम्ही पाहिल्या सुद्धा असेल, ह्या अशी कुर्ती घालून ना फिरतात आणि इतकं विचित्र दिसतं ना ते, म्हणजे समोर पोट सुद्धा बाहेर आलेलं असतं आणि मागून शीट सुद्धा खूप विचित्र वाटतं पाहायला ते. त्यामुळे म्हटलं ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात. तर चला आता ह्याचं मी नक्की काय काय बदल करायचे आहेत ह्या कुर्तीमध्ये ते तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर सुद्धा तुम्हाला वेअर करून मी दाखवेल. तर किती फरक पडतो कुर्तीच्या फिटिंगमध्ये ते तुम्हाला मी दाखवते. तर पाहू शकता हे बघा, हे म्हणजे ह्याचे कट ना खूप खाली असतात कुर्तीचे, त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे पोट खूप बाहेर येतं आणि कटच्या इथे म्हणजे कमरेत सुद्धा म्हणजे खूप फिटिंग असते, मार्जिन नसतं, त्यामुळे तिथे सुद्धा पोट बाहेर येतं. तर इथे हे बघा छातीमध्ये आपल्याला लूज करायसाठी जागा पण आहे थोडीशी, म्हणजे थोडंसं मार्जिन आहे आणि मी वेअर केल्यावर इकडे सुद्धा लूज होत होता. तर इथून शिलाई आली तरी सुद्धा चालेल, पण आता हे सगळं मी उसवून घेणार आहे. कट वगैरे सुद्धा उसवून घेणार आहे. म्हणजे कट आहेत ना हे बघा, तर जितका आपल्याला कट हे बघा म्हणजे कट आहे ना, जितका कट खाली होता ना म्हणजे जरा अंदाज घ्यायचा आहे किती खाली आहे कट, त्याप्रमाणे आपल्याला शिलाई काढून घ्यायची आहे. तर पूर्ण मी ही शिलाई इथपर्यंत जेमतेम काढून घेईन म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल. तर पूर्ण हे कट मी इथपर्यंत उसवून घेणार आहे, जितके होतील तितके, म्हणजे फिनिशिंग चांगली दिसली पाहिजे. तर त्याची शिलाई ही सर्व काढून घेते, दोन्ही साईडची कटसुद्धा. जितका कट आपल्याला वरती घ्यायचा आहे, म्हणजे जो खाली खूप जास्त खाली होता ना तो आपल्याला वरती घ्यायचा आहे, त्या हिशोबाने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तेवढी शिलाई काढून घ्यायची आहे. तर हे कट मी आता उसवून घेते दोन्ही साईडचे. आणि इथे शोल्डरच्या इथे सुद्धा आपल्याला परफेक्ट फिटिंग करायची आहे, शोल्डर खूप जास्तीचे आहे. तर ही भाई वगैरे काढून घ्यायचे आहेत दोन्ही. तर हे मी उसवून घेते आणि तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. तर पाहू शकता पूर्ण कुर्ती मी उसवून घेतलेली आहे भाई वगैरे. तर इथून आपल्याला शोल्डर कट करायचे आहे. तर हे मी तुम्हाला सविस्तर दाखवणार नाही, जो मेन प्रॉब्लेम आहे तोच मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर इथून शोल्डर कट करून भाई वगैरे जोडून घ्यायचे आहे. इथून सुद्धा आपल्याला गळ्याची जितकी उंची कमी करता येईल तितकी कमीही करू शकता तुम्ही. तर मी ही एवढी कमी करेन, म्हणजे जितका गळा तुमचा खूप जास्त डीप असेल तितका तुम्ही करू शकता. एवढा हवा थोडा खाली हवा तरीही करू शकता. तर दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथे कट करून पहिले भाई लावून घ्यायचे आहे आणि पुढचं काम आपलं इथे आहे. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा जिथे मार्किंग केलं आहे ना, हा बघा म्हणजे हां हे बघा इथे मार्किंग आहे. तर इथे आपला पहिला कट होता, म्हणजे ते मार्किंग पुसलं गेलं. हे बघा पहिला कट होता तो इथून होता आणि इथून हे बघा दिसते, कळत असेल तुम्हाला. हे बघा तर इथून कट आपला खाली होता, त्यामुळे आपली ती पोट खूप बाहेर दिसत होतं. तर आपल्याला इतका वरती घ्यायचा आहे. तर त्या हिशोबाने मी हे बघा एकदम कॉर्नरला होता त्यामुळे दिसला नसेल. तर पहिला कट ना इथून खाली होता,
ह्या मार्किंगपासून खाली होता, तर इथून आपल्याला इतकं वरती घ्यायचं आहे. तर तुमच्या कुर्तीमध्ये तुम्हाला किती वरती घ्यायचं आहे त्याचा अंदाज घ्यायचा आहे. तर आता माझा कट जो येईल तो इथून येईल, म्हणजे मी ही जे कट आहे ते आता हे बघा, पहिले इथून फोल्ड होता. रेडीमेड जी कुर्ती त्यांनी रेडी दिली होती तिचा कट इथून होता. तर आता मी इथून कट न देता आता इथून कट म्हणजे इथून फोल्ड करणार आहे. तर पहिले आधी फिटिंग करून घेणार आहे वरची, म्हणजे बाही वगैरे लावून, आणि इथून आपल्याला पुन्हा कट द्यायचा आहे. तर मी पहिले हे कट करते, बाही लावते, आणि मग तुम्हाला इथे आल्यावर कट कसा द्यायचा ते तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता, हे बघा शोल्डरसुद्धा मी कमी करून घेतलेले आहे आणि दोन्ही बाही मी लावून घेतलेले आहेत. आणि हे बघा फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे शोल्डर वगैरे कमी झाल्यावर बाही लावून झाल्यावर फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. जितकी तुम्हाला कुर्ती लूज होत असेल त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पहिली शिलाई इथे होती, ही बघा पहिली शिलाई इथे होती, म्हणजे जी रेडीमेड कुर्तीची होती ती, आणि मी आत्ता फिटिंग केले ती इथून केले. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, हे बघा पहिला रेडीमेड कुर्तीचा कट इथून होता, म्हणजे इथून होता. तर इथून मी इथपर्यंत कट वरती नेते, म्हणजे 4 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे, म्हणजे 4 इंच मी कट वरती घेते, जो 4 इंच खाली होता तो. तर हे मी इतकी शिलाई काढून घेतलेली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. हे बघा थोडीशी खालपर्यंत घेतलेले आहे. तर आत्ता इथे हे मार्जिन माझं वाढलेलं आहे, म्हणजे हे वाढलेलं आहे, तर ते सुद्धा मला आता कटमध्ये, म्हणजे हे बघा जो कट टाकणार आहे त्यामध्ये घालवावं लागेल. पण तुम्हाला जर समजा इथे फिटिंग करून जर अजून तुम्हाला फिट्ट होत असेल, म्हणजे पोट बाहेर येत असेल, तर तुम्ही इथूनही फिटिंग करू शकता. म्हणजे जी लास्ट पहिली शिलाई होती रेडीमेड कुर्तीची तिथे फिटिंग करून तुम्ही जे हे मार्जिन जे उरतं आहे ना, म्हणजे हे अर्धा इंचाचंच मार्जिन उरणार आहे जर इथे फिटिंग केली तर. चॉकने दाखवते, हे बघा, म्हणजे इथून जर फिटिंग केली तर हे अर्धा इंचच मार्जिन राहतं आहे. तर त्यामध्येच आपल्याला कट द्यायचा आहे. हे बघा म्हणजे असा द्यायचा आहे. पण माझी फिटिंग आता इथून येते, हे बघा इथून असा कट द्यायचा आहे, म्हणजे ते लूज होईल आणि पोट बाहेर दिसणार नाही. तर माझी फिटिंग आता इथून येते, त्यामुळे मला बरंचसं कापड असं उरतं आहे. हे बघा इथपर्यंत असं, हे बघा. तर मी इथून आता कट देणार आहे. तर आता कट मारताना ना मी इथूनच शिलाई करणार आहे, म्हणजे शेवटच्या टोकापासून, म्हणजे आपली शिलाई मध्येच निघणार नाही. म्हणजे मी इथपर्यंत उसवलं होतं, हे बघा इथपर्यंत उसवलं होतं, पण शिलाई करताना आता मी इथूनच सुरुवात करणार आहे. तर ही पूर्ण करून घेते, आणि इथे आल्यावर हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कटही करू शकतो आपण, म्हणजे जितकं आपल्याला फोल्ड करायचं आहे तेवढं ठेवून कटही करू शकतो, किंवा आतल्या साईडला एक्स्ट्राचं फोल्ड करून हे बघा असा कट द्यायचा आहे. तर दोन्ही साईडला याच पद्धतीने कट देऊन घ्यायचा आहे. तर पाहू शकता एका साईडने मी शिलाई म्हणजे करून घेतलेले आहे, हे बघा पाहू शकता. तर इथे आल्यावर हे बघा हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ना खूप जास्तीचं, ते एवढं कटही करू शकतो, किंवा हे आतल्या साईडला थोडंसं जास्त फोल्ड करायचं.
लुक खूप व्यवस्थित झालेली आहे, म्हणजे कुठेही फिनिशिंग बिघडवलेली नाही आहे। पाहू शकता, हे बघा कट सुद्धा खूप सुंदर दिलेले आहेत। हे बघा अजिबात फिनिशिंग बिघडलेली नाही आहे आणि खूप सुंदर असा हे बघा कुर्ती बसलेली आहे। आणि आता सुद्धा पोट हे बघा बऱ्यापैकी कमी दिसते आता, कारण पहिली जी रेडीमेड हे होती ना ते कट असे त्याच्यामुळे दोन्ही साईडने दाबलं गेलं होतं, म्हणजे असं आवळलं गेलं होतं, त्यामुळे पोट असं बाहेर दिसत होतं। तर आता बघा 4 इंच मी वरती कट घेतले, कट इथे होते, आता वरती घेतल्यामुळे पूर्ण लुक कुर्तीचा खूप सुंदर असा आलेला आहे। पाहू शकता तुम्ही, आता अजिबातच पोट बाहेर आलेलं नाही आहे आणि शीट वगैरे सुद्धा अशी बाहेर दिसत नाही। खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि 100% परफेक्ट फिटिंग झालेली आहे म्हणजे कुर्तीची। तर तुम्ही कुर्तीचा लुक पाहिलेलाच आहे, जेव्हा म्हणजे फिटिंग न करता जेव्हा वेअर करून दाखवली तेव्हा खूप पोट असं बाहेर दिसत होतं। तर आणि आता तुम्ही पाहू शकता फिटिंग केल्यावर किती सुंदर अशी कुर्ती बसलेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही कुर्ती म्हणजे कोणतीही कुर्ती अशी होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने परफेक्ट फिटिंग करू शकता। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।